मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय शाखेद्वारे इमामवाडा पोलीस स्टेशनच्या बाजूला आंदोलन करण्यात आले। तृणमूल सरकार, खट्टर सरकार व मोदी सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली। बंगालमधील 24 परगणा जिल्ह्यात संदेशखाली या गावी एका तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले। त्यांच्या अटकेची मागणी करीत आंदोलन करीत असताना ममता सरकारने निर्मम लाठीचार्ज करून सीपीएमचे माजी आमदार निरापद सरकार व सीपीएमच्या अनेक कार्यकर्त्यांना जखमी केले व अटक केली। तसेच शेतकरी आपल्या न्याय मागणीकरिता दिल्लीच्या दिशेने कूच करीत असताना त्यांच्या मार्गात बॅरिकेड्स लावून रस्त्यावर खिळे ठोकून तसेच ड्रोनच्या साहाय्याने अश्रुधुराच्या दळकंड्याचा मारा, रबरी बुलेटचा मारा करून अनेक आंदोलनकर्त्यांना जखमी करण्यात आले। अत्याचाराच्या बातम्या दाबण्याकरिता इंटरनेट सेवा बंद करण्यात आली। तेव्हा ममताचे तृणमूल सरकार, खट्टर सरकार व भाजप सरकारचा निषेध करण्याकरिता निदर्शने करण्यात आली। शेतकऱ्यांचे आंदोलनात समर्थन करण्याचे जनतेला आवाहन आले। या आंदोलनात स्थानिक लोक मोठ्या संख्येने सामील होते। कॅमेरा पर्सन विशालसह संजय मिरे, कारा न्यूज, नागपूर। आणि याबरोबरच आजचं हे मराठी बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया अधिक माहिती व ताज्या घडामोडींसह कारा न्यूजच्या इतरही बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।